या माझा विकामवा झाला भारी कुचंबळे गुरु त्या सगळ्या मथुरेतल्या बाया हसत होत्या, तोंडात बोट घातले. अगं बाई म्हणजे नुसत्या बोलतच नाही, खरंच दाखवला. ज्यांना खरंच दाखवता येत होते जे आपली गाठले भाव का दाखवत येत नाही, त्या जनादी लागण्यात काही मजा आहे. डोळ्याने समर्थ होत्या, त्यांना दाखवता आला. अगं बाई म्हटले घे दामोदर घे, घे कृष्ण घे, काय पाहिजे तुला ते घे. आणि अशा त्या मथुरेच्या महिला आश्चर्यचकित झाल्या आणि हातच जोडायला लागल्या. बाई म्हटले खरंच तुम्ही कृष्णाला घेऊन आल्या, खरं तुम्ही दामोदराला घेऊन आल्या. त्या डोळ्याला अतिशय कौतुक वाटलं, त्यांचं हसणं बंद झालं. ही एक देवाने केलेली लीला, कोणी एकी उमलिनारी विकता गोरस घ्यावणी हरी, देखिला डोळा बैसला म्हणी रोची वदनी उच्चारे. या गोपींना सर्व विसर पडलेला होता, कुठे पाय टेकावा हे सुद्धा भान राहिलं नव्हतं. कारण जिकडे तिकडे कृष्ण दिसत होता. का प्रगटारू येथे तो सगळं जिकडे तिकडे भगवंताचं दर्शन होणं ही भक्तीची परमोच्च अवस्था. या अवस्थेत त्या पोहोचलेल्या गोपी असल्यामुळे तिला जगाचा विसर झाला, अभियाचा विसर गोळा, गोविंद कळा कौतुके. आणि असे जे विसंगतीचं व्यवहारात वागत असतात त्यांना लोक हसत असतात. शब्द असे तुकाराम महाराज म्हणतात लोक हसतात आणि पुढचे शब्द आहेत कान त्या ठिकाणी नाही. कानाचा हसण्याचा काही संबंध, हसणं हे तोंडाने राहतं आणि कानाने श्रवण केलं जातं. बोलणं, कटू बोलणं हे कानाने ऐकलं जातं आणि वाकडं तिकडं तोंड करून हसणं हे डोळ्याने पाहिलं जातं. आहे की नाही? म्हणजे मी गेलो तिथं तेव्हा माझ्याकडे बघून हसला, माझ्याकडे बघून हसला म्हटल्यानंतर त्याच्यातून लक्षात येतं कधी चांगल्या भावनेतून हसतो, कधी वाईट भावनेतून हसतो. भावना वेगळ्या वेगळ्या असतात. इथे हे सांगायचं तुकोबारायला तुका म्हणजे हास्य जन हसणं त्याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या विकृतीने हसणं. वेगळ्या वेगळ्या विकृती तिथे आल्या, शब्दाच्या, स्पर्शाच्या, रूपाच्या, विषयाच्या सगळ्या विकृती तिथे आल्या. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाचही विषय जे असतात त्या विषयाच्या संबंधाने होणाऱ्या ज्या विकृती असतात तो समाज पुढच्या माणसाकडे पाहत असतो. म्हणजे एवढं सांगण्याकरता तुकोबारायांनी हसणे आणि ऐकणे ह्या दोन शब्दाची व्यवस्था केली. कारण हसणं पाहायचं असेल तर डोळ्याची गरज आहे आणि कटू शब्द ऐकायचे असेल तर कानाची गरज आहे. वाईट सुगंध घ्यायचा असेल तर नाकाची गरज आहे. काही चव चाखायची असेल तर जिभेची गरज आहे. एखादा स्पर्श पाहायचा असेल तर स्पर्श इंद्रियाची गरज आहे. हे सर्व इंद्रिय जे आहेत ते कुठल्याही विषयाचं तादात्म्य करण्याकरता शिल्लक न राहणे याचं नाव आहे तुका म्हणे हास्य नाही. कान ते ठाई कुठलीही विषयाचा संबंध राहिला नाही. एक भगवत आकार तिचं मन झालं म्हणून विषयाचा संबंध तुटल्या गेला हे सांगायचंय. म्हणून तुका म्हणे हास्य नाही. कान
ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तो जीवधनी उच्चारी. अभंगाचा यथामतीचा अवकाश चिंतन आपण केलेले. राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचं उच्चारण करून वेळा पूर्ण